चला निखिल आपण याच्या माध्यमाचा किताब स्वीकारण्यासाठी पंढरी काका राऊत यांनाही विनंती आपण या आपल्या शुभास्ते मी माध्यमाचा किताब देऊ. चला निखिल आपण या. देवदाजी भगत साहेब यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आपण देऊन सन्मानित करू निखिल शेंडे यांना. देवदाजी भगत जे नेहमीच क्रिकेटवरती त्यांचं भरपूर प्रेम आहे आणि त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आला निखिल शेंडेसाठी. आणि दिनेश वाघ आपण यायचं आपल्यासाठी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे देवदाजी भगत साहेबांच्या माध्यमातून. निखिल सोबत आपण थोडीशी चर्चा करू. निखिल काय म्हणशील? खरं तर आज पहिल्या षटकामध्ये भरपूर धाबा खर्च केले होत्या. अशा परिस्थितीमध्ये गौरवने तुझ्यावरती विश्वास दाखवला. ज्यावेळी षटक क्रमांक पहिले संपन्न झालं भरपूर धाबा खर्च झाल्या होत्या. काय चाललं होतं मनामध्ये? असं काय नव्हतं बघा, ठरवलं होतं मी सेकंड ओव्हर टाकणार आहे. त्यानं बोललो होतं का कमबॅक करू आपण. काय म्हणशील ही स्पर्धा खेळताना किती मजा आली? कारण मानकरीची स्पर्धा म्हटली की खास करून तुमच्या खरबईच्या मैदानावरती ही स्पर्धा व्हायची, परंतु काही कारणास्तव आपण ही स्पर्धा इथे घेतली. तर किती मजा आली खेळताना आणि या स्पर्धेबद्दल काय सांगशील? खेळायला तर मजा आली आणि स्पर्धा तर खूप छान आहे. थँक्यू सो मच. कृष्णा काका यांच्या शुभ हस्ते आपण एक सुंदर ट्रॉफी देवदाजी भगत साहेब, चेतनजी भगत साहेब, त्याचबरोबर शशिकांतजी लोंगले 70 स्पोर्ट्स यांच्याकडून ट्रॉफी, शंकरजी बिशे यांच्याकडून गॉगल आणि आपण पाहतो इथे आयोजकाच्या माध्यमातून आपण ट्रॉफी देऊन सन्मानित करतो. आमचे रवींद्र राहुलजी भोईर सर यांचं आगमन झालं, त्यांचे मनपूर्वक स्वागत. टेमी दादा आपण आपल्या शुभ हस्ते आम्ही देतो 500 रुपयाचा कॅश प्राइज दिनेश वाघला. बाळराम टेंबे यांच्या शुभ हस्ते आपण देतोय 500 रुपयाचा कॅश प्राइज यावेळेस दिनेश वाघला. थँक्यू सो मच दिनेश. आणि माता सुरुवात होईल. मायक्रोफोनवरती जोडले जातील आमचे साथी समालोचक राहुलजी भोईर सर. धन्यवाद. हॅलो 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 चेक. रिया मंडप डेकोरेटर्स आमचे अक्षयजी ठमके यांचं आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला सजावट करण्यात आली आहे. भाऊ धुळे आपलंही मनपूर्वक स्वागत. संदीपजी धुळे, किशोरजी धुळे आपलंही स्वागत आहे. थँक्यू सो मच मॅडी. थँक्यू सो मच राहुल चव्हाण आणि आमचे अजयजी घरत देखील कॉमेंटर बॉक्समध्ये, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली आयोजित भव्य दिव्य क्रिकेट टुर्नामेंट जगदीश मोती चषक. दरवर्षी आपण ही क्रिकेट टुर्नामेंट पाहत असतो आणि यंदा आपण बघतो डे नाईट शेड्यूल आहे आणि सुंदर मॅचेस देखील आपण एन्जॉय करतो. विकेट इकडनं सेकंड बॉलवरतीच मिळते. सामना आपण पाहतो मैदानाच्या 6 अगेन्स्ट संघ खेळतोय. आदर्श वांगणीमध्ये महत्त्वपूर्ण मॅच. रोहनची चांगली बॉलिंग. आमचे देवीदासजी भगत जे उद्योजक आहेत त्यांच्या माध्यमातून आमची जरूर कॉमेंट्रीची एवन जोडी आमचे मॅडी सर आणि आमचे राहुल चव्हाण सर या दोघांकरिता 500चं बक्षीस त्यांच्या माध्यमातून आलेले, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत आम्ही करतोय. आणि सावरे संघाला 2 धावेची पेनल्टी आहे. आपण उशिराने रिपोर्ट केल्याबद्दल आपल्याला 2 जणांची पेनल्टी आहे, ते देखील आम्ही इकडनं अनाउन्समेंट करतोय. आणि सध्या तरी परिस्थिती देखील एवढी चांगली नाही आहे मैदानाच्या आतमध्ये. सावरे संघाच्या आपण पाहतो ज्या अनुषंगानं आदर्श वांगणी टीमनं सुरुवात केलेली आहे. मैदानाच्या आतमध्ये ऋतिक स्वस्त्यामध्ये 0वरती बाद झाला. अनिकेत आणि संदेशला आता इकडनं चांगलं क्रिकेट खेळावं लागेल मैदानामध्ये. मगाशी मॅच जरूर आपल्याला शेवटच्या टप्प्यापर्यंत रंगतदार पाहायला मिळाली. मतलब बदलापूर टीमनं केलेली चूक, जेल नक्कीच जो जेल होता तो ड्रॉप झाला आणि तिकडनं 4 धावेनंतर 12 पण देखील इकडनं खाली गेला. त्या 2 धावेची पेनल्टी जी शेवटच्या बॉलपर्यंत मॅच जाऊ शकली असती. बऱ्याचशा चुका केल्या, त्याचंच कारण स्पर्धा सोडावी लागली. क्रिकेटमध्ये या सगळ्या गोष्टी डिसिप्लिन खूप महत्त्वाचे आहेत. अगदीचं क्रिकेट आपण अगोदर मागे गेलो 5 वर्ष तर ठीक आहे चालायचं, 12 मान वगैरे नसेल अवेलेबल तर आपण ॲडजस्ट करायचो. आता कुठल्या प्रकारचे ॲडजस्टमेंट होत नाही. त्याचं कारण मोठ्या क्रिकेट टुर्नामेंट आयोजक करतायत, तिकडे तुम्हाला डिसिप्लिन खूप महत्त्वाचे.
समोर हा फटका ऑन साईडला टर्न केला, डीप मध्ये प्रोटेक्शन चूक होणार नाहीये. अजून एका फलंदाजाला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. पूर्णपणे बागफुटला सध्या तरी बघतो आपण सावरे संघ. त्याचं कारण एकही धावापलकावरती नाहीये. 2 विकेट इकडनं गेलेला बागफुटला संघ. परंपरा राखून ठेवलेल्या स्पर्धेच्या माध्यमातून बघतो आपण सातत्यानं सन्माननीय दिलीपजी बैकर साहेब ज्यांचं महत्त्वपूर्ण योगदान असतं. इको कमी करा ना इको. त्याच्यानंतर आमचे उद्योजक सन्माननीय हर्षदजी दिलीप बैकर असतील. त्याच्यानंतर आमचे युवा उद्योजक अमोलदादा दिलीप बैकर असतील. त्याच्यानंतर आयोजक आमचे सूर्यकांतदादा गणपत बैकर असतील. सगळ्यांचं मोठं योगदान असतं या क्रिकेट टुर्नामेंटसाठी. मोठी अशी क्रिकेट टुर्नामेंट मागच्या कितीतरी वर्ष आपण पाहतोय. ही परंपरा आपल्याला पाहायला मिळते स्पर्धेच्या माध्यमातून. दरवर्षी काहीतरी वेगळं असतं आणि यंदाही बघतो आपण डे नाईट शेड्यूल या स्पर्धेचा. भव्य बक्षीस आहेत. पहिल्या क्रमांकावरती 1 लाख रुपयाचं भव्य दिव्य पारितोषिक असणार आहे. दुसऱ्या क्रमांकाकरता बघतो आपण 50,000 रुपये आकर्षक अशी ट्रॉफी आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी देखील बघतो आपण 25,000 रुपये रोख रक्कम आहेत. चतुर्थ आणि जो पंचम क्रमांक आहे सेम पारितोषिक आहे 25,000 रुपयाचं. बागफुला जाऊन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. चेंडू आणि बॅटचा संपर्क अजिबात नाही. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आदर्श क्रिकेट संघ वांगणीच्या माध्यमातून पाहायला मिळतो. एकही धावापलकावरती नाही आहे. विकेट आतापर्यंत 2 गेलेल्या आहेत. रोहनकडे एक चांगला अनुभव आहे. अनुभवी खेळाडू आहेत. त्यांचा अनुभव सध्या तरी उपयोगी पूर्णपणे होत असताना इकडे बघतो आपण ओव्हर हॅट्रिक कंप्लीट झालेली आहे. 3 विकेट पहिल्या ओव्हरमध्ये गेल्या सावळे टीमच्या आणि एकही धावापलकावरती नाहीये. काय बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली. मिडम षटक पाहायला मिळालं. रोहनचं कौतुक आहे. अनुभव तुमच्याकडे खूप गरजेचं असतं आणि तो अनुभव सध्या आपल्याला पाहायला मिळाला. हा बघा फटका इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न होता आणि या स्पर्धेचा पहिला निर्धाव षटक आपण बघू शकाल. खास करून रोहनचं कौतुक आहे. विकेट टू विकेट बॉलिंग. दोस्ती 11 सावरे संघ पूर्णपणे बागफुटला मॅचमध्ये. यस दिस आहे. विकेट टू विकेट आपल्याला बॉलिंग पाहायला मिळाली. एकही धाव त्यानं खर्चित केली नाही आहे. डिसिप्लिन बॉलिंग आपण जरूर जरा म्हणू शकतो. 3 विकेट गेलेले आहेत. एकही धावापलकावरती नाही आहे. पहिलं षटक जे पूर्ण आदर्श वांगणीचं राहिलं. रोहन जाधवचं राहिलं. जबरदस्त बॉलिंग करत असताना अच्छे बघतो आपण तिसरी रात्र स्पर्धेची 26 जानेवारीला भारताच्या बघतो आपण जो प्रजासत्ताक दिन आहे त्याच्या शुभमुहूर्तावरती या स्पर्धेची सुरुवात झाली. मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपले सगळे पाहुणे दिग्गज. ओम सेकंड ओव्हरमध्ये पुन्हा मिसामिंग शॉट. फायनली पहिली धाव आता इकडे आपल्याला धावपलकावरती पाहायला मिळेल. कारण का पहिल्या षटकामध्ये एकही धाव नव्हती. त्याचं कारण रोहन जाधवने केलेली विकेट टू विकेट बॉलिंग. दर्जेदार बॉलिंग बघा. रोहन जाधवची जी आत्ताची नुकताच जी मिडियन ओव्हर हाताळलेली आहे त्याचा व्हिडिओ तुम्हाला जरूर आमच्या ओम साई लाईव्ह MTCच्या माध्यमातून लगेचच हायलाईटमध्ये पाहायला मिळेल. जरूर तुम्ही त्याचा आनंद पुन्हा घेऊ शकता. पूल करण्याचा प्रयत्न. रन्स इकडनं चांगला मिळतील. धावा मात्र जरूर चांगला मिळतील. चेंडू भरपूर वेगानं चालेल. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिला चौकार. कंट्रोल अजिबात नव्हते शॉटमध्ये. टॉप एज लागून चेंडू जरूर फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मागे आपल्याला पाहायला मिळाला. रन्स येत आहेत ही मोठी गोष्ट आहे. धावांची गरज आहे सध्या तरी सावरे टीमला. पुन्हा खोटा पास होता. वेगवान प्रचंड वेगान आडव्या बॅटनं ऑनसाईडला जरूर हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटरनं. चेंडूने बॅटच्या संपर्क अजिबात नाही. त्यासनं बघतो आपण डॉट बॉल. अनिकेत आणि तेजसला इकडनं चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. एक चांगली भागीदारी सेट करावी लागेल. 3 विकेट गेलेल्या आहेत. 5च धावपाल करतो. 2 धावेची पेनल्टी देखील आहे. दोस्ती 11 सावरे संघाला. त्याचं कारण
लेट रिपोर्ट केलेला आहे. ऑन साईडला पूल केलाय, पूलचा फटका डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, मिड विकेटला चूक होणार नाहीये. चौथी विकेट इकडनं मिळेल, तेजसला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. चौथा धक्का, 5-4. अरे शर्यत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 6 वरती खेळण्याकरिता पूर्णपणे बागपुडला सध्या तरी संघ बघतो आपण या मॅचमध्ये. त्याचं कारण बॉलिंग चांगली होती. समोर ड्राईव्ह केलेला फटका डीपमधून तिकडे फिल्डर लगेच सरकला मिडानमध्ये. धाव मात्र एक सिंगलच मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाईल पुढे. स्कोरबोर्ड एकूण जाऊन पोहोचला 6 या आकड्यावरती. 4 विकेट गेलेल्या आहेत. श्रीगणेश क्रिकेट संघ मानकिवली आयोजित स्वर्गीय जगदीश स्मृती चषक 2025 क्रिकेट टुर्नामेंट आपण एन्जॉय करतोय. आदर्श वांगणीने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय आतापर्यंत योग्य ठरवला. पुन्हा बॅक टू द बॉल. जेलची संधी होती, एवढं सोपं नसतं. चेंडू रिलीज केल्याच्यानंतर फॉलो थ्रू मध्ये फिल्डिंग करणं. डायरेक्ट हिट झाला, त्याची गरज नव्हती खरं तर. मग धाव एक सिंगलच मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोरबोर्ड सिंगल डबलनं पुढे झालेला आहे. धावफलक जाऊन पोहोचला आहे 7 वरती. 4 आमच्या ऑफिशियल कॅमेऱ्यामध्ये जरूर तुम्हाला पाहायला मिळतील. 4 अँगलमध्ये सध्या तरी टेलिव्हिजन सेटवरती तुम्हाला मेगा स्क्रीनवरती हा टेलिकास्ट पाहायला मिळतो. दर्जेदार आहे. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये मॉनिटर आहे. जरूर आम्ही प्रत्येकी 20 तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचू. 4 कॅमेरामॅन, सुंदर असं टेलिकास्ट. ऐतिहासिक मैदान खासगावचं आपण पाहतोय. जरूर हा ड्रोन व्ह्यू तुम्हाला टेलिव्हिजन सेटवरती पाहायला मिळेल. क्लासिकल आणि सुपर असा हा व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळेल. समोर नॅशनल हायवे आहे, बॅक साईडलाच आपल्या समोर. त्याच्यानंतरचा दर्जेदार टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळतं ड्रोनच्या माध्यमातून. ड्रोन कॅम सुपर व्ह्यू आहे. टेलिकास्ट जबरदस्त आहे आणि स्पर्धा बहुचर्चित का होते. टेलिकास्ट येवन पाहिजे. कमी केली गती, त्याचा फायदा होत असताना बॉलिंग मार्कवरती 3rd ओव्हरमध्ये नवीन बॉलर तेजस आलेले आहेत. धावा पलकावरती 7च आहेत. धावांचा दुष्काळ आहे आपण म्हणू शकतो. अशा बघतोय पहिल्याच इनिंगमध्ये धावा येतच नाही. त्याचं कारण क्वालिटी बॉलिंग. पडवळ फुल टॉस आहे. समोर ड्राय केला डीपमध्ये बघतो आपण. फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग तिकडे अपेक्षित. चांगली फिल्डिंग देखील झालेली आहे. धाव मात्र एक सिंगलच मिळेल. सिंगल डबलनं मोठी धावसंख्या सेट होणार नाही आहे. प्रयत्न करावे लागतील. चांगला क्रिकेट खेळावं लागेल. चांगली धावसंख्या सेट करावी लागेल. 50+ धावा कमीत कमीत हवा. 8 रन आहेत. कमी केली गती. ऑन साईडला टर्न केला फटका. फिल्डर अगोदरच पुढे गेले, पुन्हा मागे थांबले आणि त्याचाच कारण इकडनं मिळतील धावा 4. अशा का फटक्यांची गरज देखील आहे आणि हरेशनं प्रयत्न सुरू केलेले. पुन्हा समोर पूल केला फटका. समोरच्या दिशेनं खेळलेत. हाय बॅकलिपनं जरूर हा फटका. पुन्हा एकदा बॅट. दादा 2 निसटलेले. धावा 2 धावून घेतलेल्या. सिंगल डबल देखील महत्त्वाचे. धावा येणं गरजेचे असतील. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 14 वरती. 4 विकेट गेलेल्या आहेत. 3रं षटक सध्या प्रगतीपथावरती आपण पाहतोय. विकेट टू विकेट बॉलिंग. तुम्हाला ॲक्शन रिप्ले अर्थात स्लो मोशनमध्ये टेलिव्हिजन सेटवरती पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल. आकुटा 5 पुन्हा पूल करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग आहे. समोर तिकडे फिल्डर पुन्हा वेगानं पोहोचलाय. चेंडू स्टॉप करण्याचा प्रयत्न. अजून काही कडनं धावा मिळतील. 2 धावा धरादेशला मिळत आहेत.
2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाईल पुढे. स्कोरबोर्ड 16 धावा, 4 खेळाडू बाद. मिजा बदलापूरच्या कॅप्टननी ओम कोणेश्वर क्रिकेट संघ बोचच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण प्लीज वेळ न घेता लवकरात लवकर आपण टॉस करीत आमच्या मुख्य व्यासपीठासमोर यावा. यश आहे झेलची शक्यता. अजून एकीकडनं विकेट मिळेल. हरेश देखील परततो मैदानाच्या बाहेर. 5वा धक्का लागत असताना 16-5. विनंती आपण लगेचच पाण्याची व्यवस्था करायची मैदानाच्या आतमध्ये प्लीज. आमचा अंडरग्राउंड फ्रीज जरूर आहे तिकडे कदाचित नसावा अवेलेबल. आपण लवकरात लवकर या इनिंगच्या नंतर जरूर आपण पुन्हा एकदा तिकडे पाण्याची व्यवस्था करणार आहोत. ड्रिंक्स ब्रेक सुरू झालेला आहे. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या खेळी धावा फक्त आहेत 16. 5 विकेट गेलेल्या आहेत. बागफुटला पूर्णपणे दोस्ती 11 टीम मैदानाच्या आतमध्ये सावरे. त्याचं कारण आतापर्यंत केलेली बॉलिंग आदर्श वांगणी टीमची दर्जेदार. तर ड्रिंक्स ब्रेक इकडे बघतो आपण कंप्लीट झालेला. 3 ओव्हरचा खेळ देखील संपला. 3 ओव्हरच्या अखेरीस बागफुटला संघ 16 धावा आहेत. 5 विकेट गेलेल्या आहेत. येणारे 12 चेंडू महत्त्वपूर्ण. काही रन्स हव्या आहेत. 40+ तरी जावं लागेल. आदर्श वांगणीकडे चांगली बॅटिंग आहे. पुश बॉलिंग माकवती 4th ओव्हरमध्ये. पहिला बॉल प्रचंड वेगाने विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. चांगली बॉलिंग आतापर्यंत केलेली आहे आदर्श वांगणी टीमनं. हा रिप्ले तुम्हाला पाहायला मिळेल. खाली राहिला चेंडू थोडासा. अपेक्षित एवढा चेंडूमध्ये बॉन्स आपल्याला कमी पाहायला मिळाला ज्यापेक्षा बॅटरची होती. नेक्स्ट बॉल. चांगला चेंडू आहे समोर. खोदून काढला फटका आहे. बॅकलिपने डीपमध्ये फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग मिड ऑनच्या दिशेनं आपण पाहतोय. रन्स बनवण्याकरिता मोठा संघर्ष करावा लागतो या मॅचमध्ये दोस्ती 11 सावरे टीमला. त्याचं कारण आतापर्यंत केलेली बॉलिंग खूप चांगली होते. क्वालिटी बॉलिंग. चांगला टप्पा आहे. चांगलं व्हेरिएशन आहे. आणि क्रिकेटमध्ये या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तुमचा टप्पा तुमची लेंथ व्हेरी इम्पॉर्टंट. पूल करायचं होतं. अजिबात शॉटच्या नियंत्रणामध्ये नाही आहेत. चेंडूला बॅटचा संपर्क लांबपर्यंत नाही आहे. बघूया आपण रिप्लेमध्ये. विकेट टू विकेट बॉलिंग. हा पिऊचा चेंडू बघतो आपण 90 विकेटनं. जरूर खूप दूर राहिले चेंडू बसून. चेंडू थोडासा कमी गतीनं होता. तो उशिरानं पोहोचला. जाऊन आदळला बॉडीवरती बॅटरच्या. नाव मिळणार नाही. डॉट बॉल. डॉट चेंडू आतापर्यंत भरपूर खेळले गेलेत. नेक्स्ट बॉल. बॅकफुटला जाऊन पंच केलेला फटका चांगला. डीप मध्ये फिल्डर आहेत. त्यांना बीट करत चेंडू चाललेला. स्लीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर 4. आणि आमचे समालोचक मित्र मॅड यांचे इकडे पिताश्री आलेले आहेत. मनोहर काकांचं देखील आगमन. काकांना विनंती असेल की आपण देखील VIP डाईजवरती यावा. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत आम्ही करतो. इकडे अजून एक विकेटची शक्यता तर होती. झेल ड्रॉप झाला. सोपाचा झेल होता. जास्त काय तिकडे प्रयत्न 100% कमिटमेंट देण्याचा प्रयत्न जरूर होता. मग
एवढा अवघड झेल नव्हता, आपण बघूया रिप्लेमध्ये सहजरित्या झेल पकडू शकले असते. झालेली मिस्टेक. संधी मी ते बॅटरला. धाव एकच मिळेल. धाव आहे एकूण 22. 5 विकेट 64% प्रगती पदावरती. प्रोजेक्ट स्कोर दाखवतो 29चा. भरपूर मागे. वेगवान चेंडू लेग स्टिकच्या कदाचित बाहेर असावा. अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धाव संख्या 1 पुढे. स्कोर बोर्ड 23 धाव आहेत. स्कोर बोर्डवरती 40+ हव्यात कमीत कमी धावा. आदर्श वांगणीकडे बॅटिंग ऑर्डर दर्जेदार आहे. यावेळेचा चांगला चेंडू खोदून काढला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील. धाव मात्र एकीकडनं सिंगलच मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर बोर्ड 24 धावा. 5 विकेट गेलेला. 4 ओव्हरचा खेळ संपला. पूर्णपणे बॅकफुटला 211 क्रिकेट टीम सावरी या मॅचमध्ये. त्याचं कारण चांगली दर्जेदार बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. यापुढच्या दोन्ही टीम कॅप्टनला विनंती असेल की आपण लगेचच इनिंग ब्रेकमध्ये आम्ही कंपल्सरी टॉस बॉक्समध्ये टॉस करतोय. कॅप्टन उपस्थित नसेल तर कदाचित तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल, म्हणून विनंती प्लीज. दोन्ही टीम कॅप्टन, बुलचे कॅप्टन आणि त्यांच्या अगेन्स्ट मिजा टीम बदलापूर इन ॲक्शन. या 2 टीम असतील पुढच्या मॅचमध्ये. या लवकर प्लीज. लास्ट मध्ये बॉलर तेजस पडवार. अस्तपलू खेळाडू. नुकताच काही दिवसा अगोदर बाईक देखील जिंकलेली आहे. खासगाव क्रिकेट टुर्नामेंट जी आपण बघितली याच मैदानावरती आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळाली. बालाशेठ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली. शिवसेना तालुका प्रमुख चषक आपण एन्जॉय केला. चांगला चेंडू वाकला जाऊन कट करण्याचा प्रयत्न जरूर होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क जसा हवाय तसा आपल्याला पाहायला मिळत नाही. पहिला चेंडूपासून बाकफुटला आपल्याला बॅटिंग करणारा संघ पाहायला मिळाला. त्याचं कारण रोशन जाधवने केलेली अप्रतिम बॉलिंग. त्यानं निर्धाव षटक या स्पर्धेचा पहिला हाताळला. 3 विकेट देखील घेतल्या. एकही धाव त्यानं कर्षित नव्हती केली. पटबल पुढचा चेंडू घेऊन तयार. वेगवान चेंडू हा देखील विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. काय बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. क्वालिटी बॉलिंग होत असताना विकेट टू विकेट बॉलिंग. चांगला टप्पा आहे, चांगलं व्हेरिएशन आहे. आणि क्रिकेटमध्ये मगाशी सांगितलं मी, जेव्हा तुम्ही बॉलिंग करता तेव्हा तुमच्याकडे व्हेरिएशन खूप गरजेचं आहे. तो व्हेरिएशन आपण पडवलं करणं बघतोय. चांगला चेंडू फुलर यांचा समोर ड्राईव्ह केलेला आहे. इनफिल्डच्या आतमध्ये चेंडूला कव्हर केलेला. तोपर्यंत मोठं ग्राउंड इकडे रन्स बनवणं एवढं इझी जात नाहीये. जास्त मेहनत करावी लागते क्रिकेट ग्राउंडवरती. ऐतिहासिक मैदान. धर्मवीर क्रीडांगण कासगावचं ऐतिहासिक मैदान आहे. क्रिकेटसाठी देखील आणि बैलगाडा शर्यत लवकरच कमी सून. किरण शेठ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली इकडे लवकरच आपल्याला गतवर्षी देखील हा मैदान चर्चेत राहिला. होलेच्या देखील शुभमुहूर्तावरती इकडे आपल्याला ऐतिहासिक मैदान पाहायला मिळाला. बिंजोडचा आणि कमी सून एक मोठी क्रिकेट टुर्नामेंट झाल्याच्या नंतर पुन्हा तुम्हाला शर्यतीचा खेळ इकडे पाहायला मिळेल. धाव एकच मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या 1 न पुढे. स्कोर बोर्ड फक्त 26 करायचे आहेत 27. टॉस करीत आपण पुन्हा रिपोर्ट करायचं कॅप्टन. बॅटिंग ऑर्डर बघूया. बॅटिंग ऑर्डर आपण जर बघितला तर ऋतिक 0वरती बाद. अनिकेतनं 6 केला, तो नाबाद राहिला. संदेश 0वरती बाद. सतीश देखील 0वरती बाद. तेजसनं 4 केल्या. 9 हरेशने केल्या. आणि त्याच्यानंतर संधीनं 6 केलेल्या 5 बॉलमध्ये. जबरदस्त बॉलिंग आपण बघितली. आपण बॉलिंग बघूया. रोहननं पहिल्या षटकामध्ये बघतो आपण एकही धाव त्यानं खर्चित केली नव्हती. 3 विकेट घेतला. त्यानं 1 विक्रम केला मात्र या स्पर्धेमध्ये. त्याच्यानंतर बघतो आपण ओमनं 1 ओव्हरमध्ये 7 धावा खर्च करत विकेट घेतली. त्याच्यानंतर बघतो आपण तेजस पडवलच्या 2 षटकं महत्त्वपूर्ण. 2 ओव्हरमध्ये 11 खर्च केला. 1 विकेट त्याने घेतलेली आहे. त्याच्यानंतर पियुषची अप्रतिम बॉलिंग. त्यानं 8 धावा खर्च करत. यस. बदलापूर टीम कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. आपण आयोजकाशी संपर्क साधा. जंतराचा बदलापूरचे काही खेळाडू आहेत तिथे आपण आयोजन कमिटीशी संपर्क साधा. आणि टीम मिजिया बदलापूर बी आपण टॉससाठी या. आणि टीम ओम कोंडेश्वर भोज बघा लक्षात असू द्या, जर एखाद्या संघाचा खेळाडू इथे नसतो तर त्याला आम्ही इथे मात्र धाबांची पार्टी देऊ. परंतु जर दोन्ही संघाचे खेळाडू नसतील तर आम्ही दोन्ही संघाचे कॅप्टन असतील तर
जे षटक आहेत 5 षटक त्यामध्ये कपात करू. बोस टीमचे कॅप्टन इथे दाखल होतात, शंकर पाटील. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय काही खेळाडू इथे मात्र उपस्थित होतात. श्रीपाद खडाळी आहेत आय थिंक. यावं आपण टॉससाठी. आणि टीम मिझिया 11 बदलापूर बी आपण देखील या मैदानावरती दोस्ती 11 सावरे संघ खेळतोय. आणि जर हा संघ ही मॅच जर जिंकला तर मोठ्या लक्ष बैलाचे मालक किरणजी राऊत साहेब यांच्याकडून शिर्डी ट्रिप त्यांना देण्यात येईल. कारण मुख्य व्यासपीठावरती बारामजी टेंबे आहेत, यांच्या माध्यमातून ही सूचना आमच्यापर्यंत त्यांनी पोहोचवली आहे. चला श्रीपद या आपण. वडील ते आहे टीम मिझिया 11 बदलापूर बी. श्रीपाद कडाळे आमच्यापर्यंत पोहोचलेत, जे टीम ओम कोटेश्वर भोज संघाचे कॅप्टन आहेत. त्यामुळे विनंती आहे नुरा गुहारी, जर आपण टॉससाठी आला नाहीत. यस, ज्यावेळेस खेळपट्टीवरती दुसऱ्या डावाला सुरुवात होईल, पहिला चेंडू खेळपट्टीवरती आदळेल, त्यावेळेस तुम्हाला आम्ही 2 धावांची पॅनल्टी देऊ. आणि जर षटक क्रमांक पहिले यस आलेत, कॅप्टन आलेत, आसिफ आहेत. चला विनंती करेल मनोहर काका धुळे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते आम्ही इथे टॉस संपन्न करू. महेशजी धुळे खरं तर बदलापूरचा एक पहाडी आवाज, बदलापूर समालोचन समितीचे अध्यक्ष, त्यांचे पिताश्री मनोहर काका धुळे यांचं आगमन झाले. त्यांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस इथे संपन्न करू. आज पुन्हा एकदा मोठी मॅच जरूर पाहायला मिळेल, बिग बॅटल. कारण मिझिया 11 बदलापूर बी आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय ओम कोटेश्वर भोज. ही फाईट जेव्हा जेव्हा होते एक मोठा सामना जरूर होतो. आणि आज देखील तोच सामना तुम्हाला जरूर पुन्हा एकदा पाहायला मिळेल. हेड आणि टेल अशा नाण्याच्या 2 बाजू आहेत. श्रीपाद कॉल करतील, हेडचा कॉल आणि आलाय टेल. काकाला विनंती आपण स्थानापन्न पहा. टॉस जिंकला आसिफ, निर्णय काय? काय म्हणशील? समोरचा संघ एक मोठा संघ आहे. ही लढत आपण पाहिली होती, खरं तर गोरेगावच्या स्पर्धेमध्ये देखील लढत आपण पाहिली होती. आज काय म्हणशील या स्पर्धेमध्ये खेळताना ओम कोटेश्वर भोज संघ समोर आहे? प्रयत्न करू चांगलं खेळायचं आहे. मुलं चांगली आहेत आमच्यात, पण नोरा आहे, नाना आहे, पापा आहे. बघू काय आता पुढे. आयोजनाच्या बद्दल 2 शब्द. बस. थँक्यू सो मच. आपल्यासोबत श्रीपाद आहे. श्रीपाद काय म्हणशील? खरं तर टॉस इथे मात्र गमावलाय. टॉस महत्त्वाचा होता. हो, टॉस तर महत्त्वाचा होता. आम्ही पण टॉस जिंकून क्षेत्ररक्षणच घेणार होतो, पण आता वाट्याला बॅटिंग आली तर बॅटिंग करायचा प्रयत्न करू. काय म्हणशील? खरं तर ही लढत आपण पाहिली होती मागीलच हप्त्यामध्ये गोरेगावच्या स्पर्धेमध्ये. तिथे जवळजवळ 98 धावा कुठल्या होत्या. मी म्हणेन टीम भोज संघानं त्या स्पर्धेमध्ये ज्या चुका झाल्या त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न असेल. हो, नक्कीच त्या चुका सुधारण्याचा प्रयत्नच नक्कीच करू आम्ही. काय म्हणाल? खरं तर भोज संघ देखील प्रत्येक स्पर्धा खेळतोय, परंतु मानकिवलीची स्पर्धा जेव्हा जेव्हा येते त्यावेळेस मात्र चांगला क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करता आणि आवर्जून तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवता. काय म्हणशील या स्पर्धेमध्ये असं काय तुम्ही पाहताय खास आकर्षण तुम्ही या स्पर्धेमध्ये दरवर्षी खेळता? खूप सुंदर आयोजन असतं आणि या स्पर्धेत खेळायला खूप मजा वाटते. त्यामुळे आम्ही एंट्री आणि आम्हाला एंट्री देतात प्रत्येक वर्षी, त्यांचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच श्रीपाद. तुम्हाला देखील भरपूर सारा शुभेच्छा असतील. आता देखील सुरुवात झाली आहे. मायक्रोफोनमध्ये जोडले जातील आमचे साथी समालोचक राहुलजी बोईर सर. धन्यवाद. थँक्यू सो मच. आमच्या मॉनिटर या स्पर्धेचे खास करून राहुलजी चव्हाण यांच्यावरती मोठी जिम्मेदारी जबाबदारी आहे या क्रिकेट टुर्नामेंटची. त्यांच्याच गावची महत्त्वपूर्ण क्रिकेट टुर्नामेंट 10 झालेल्या आहेत. 27 या मॅचमध्ये करायच्या होत्या आणि तेजसनं आपल्या अंदाजामध्ये सुरुवात केलेली आहे. बागपुरा जाऊन पुन्हा कट करण्याचा प्रयत्न, लागून चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये, धाव नसणार आहे. पहिल्या इनिंगमध्ये खूप कमी धावा आपल्याला पाहायला मिळाला. नेक्स्ट मॅचमध्ये जरूर अपेक्षा करू एक चांगली दर्जेदार मॅच पाहायला मिळेल. आपण पहिली मॅच देखील एन्जॉय केली होती. मानकिवली संघाने देखील एक मोठी धावसंख्या उभारली होती. असं वाटलं होतं की मानकिवली संघ त्या धावा डिफेंड करेल. मग 3च ओव्हरमध्ये प्रतिस्पर्धी संघ त्यांच्या अगेन्स्ट खेळलेला शिरगाव सागरचा त्यानं 3च ओव्हरमध्ये त्या धावा चेस केल्या होत्या. क्रिकेट आहे, अशा काय गोष्टी आपण सातत्यानं बघत असतो आणि अपेक्षित दरवर्षी असतं मानकिवली टीमकडनं चांगला खेळ. खास करून 11 आहेत 27 या मॅचमध्ये करायचे आहेत. नेक्स्ट बॉल अकोटप्पाचा पूल केला आहे. इकडे डीप मध्ये कोणी फिल्डर देखील नाहीत. पॉवर प्ले सुरू आहे. चेंडू स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर 4. विजय मास्तर देखील इव्हिनिंग पासूनच आमच्यासोबत
जोडले गेलेत. मजेदार संगीत. रजनी क्रिकेटमध्ये अशाच गोष्टी हव्यात. पुन्हा एकदा इकडे अजून एक चूक झालेली आहे. चेंडू आता थांबवणं जरूर थांबला. थोडीशी आउटफील्ड तिकडे स्लो पाहायला मिळाले. शॉर्ट थर्ड आणि बघतो आपण पॉईंटच्या थोडा मागे चेंडू गेला होता, ट्रॅव्हल झाला होता. तोपर्यंत एक धाव मिळते एका धावेच्या मदतीने. संघाची धावसंख्या 16 झालेली आहे. 16 धावा आहेत. 14-24 मध्ये बघतो आपण 11ची गरज आहे. दोन धावेची अजून पेनल्टी आहे. तर झाल्या 18. अगोदरच धावा नाही आहेत. त्याच्यामध्ये अशा काय गोष्टी होत असतील तर मग आणि पेनल्टी ज्यावेळेस लागते ना त्या धावा खरं तर आपण मागच्या मॅचमध्ये बघितलं. जाणताराचा बदला बोला त्या दोन धावेची आठवण येत असेल. 12वा खेळाडू का गेला खाली ते आठवत असेल. झोल आणखीच तिकडे बघतो आपण सोडीला झेल देखील. झेल होता तिथं, झेल सोडला आणि 4 धावा गेला. क्रिकेटमध्ये या गोष्टी आपण सातत्याने पाहत असतो. एखादी मिस्टेक पुरेशी असते आणि बाय मिस्टेक एखादा खेळाडू जाणूबुजून तर करत नसतो. मग आता क्रिकेटमध्ये अशा गोष्टी होत असतात. जगदीश शरद बॉलिंग मार्कवरती इक्वेशन 24 मध्ये 9 मध्ये 24 असते तर अजून मजा आली असते. आपण उलटं बघितलं असतं तर मात्र इकडं सोपं गणित आहे आदर्श वागणीसाठी. व्हाईट बॉल. पुढच्या मॅचमध्ये एक चांगला क्रिकेट आपल्याला जरूर पाहायला मिळेल अशी अपेक्षा करूया, कारण का दोन चांगल्या टीम खेळतात. भूज संघाकडे देखील चांगले खेळाडू आहेत, चांगले बॅटर आहेत. नुरा पापाचा देखील संघ चांगला खेळतो. पाकफला जाऊन खेळण्याचा प्रयत्न सोपा झेल होता. हा देखील सोपा होता झेल, तो देखील ड्रॉप झालेला आहे. इकडनं मी ते एक सिंगल एका धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्या 20 वरती. अजून एक गरज आहे मॅचमध्ये धावा करायच्या आहेत विजयाकरिता, फक्त 7. मॅच नंबर आजच्या आपण बघतो रात्री दिली 3री आहे. एकूण जे शेड्यूल पुन्हा एकदा आउटसाइड एज लागून चेंडू विकेट किपरच्या पाठी. शॉर्ट थर्ड मध्येच अजून एक मिस्टेक झालेली. झेल ड्रॉप होत असताना कालचा दिवस टेंबोली संघाचा अप्रतिम राहिला. काय जबरदस्त खेळ आहे. पहिल्याच मॅचमध्ये त्यांनी अंजूरशा अगेन्स्ट सुरुवात एवढी चांगली केली नव्हती, मात्र परेश गोराडकरचा अप्रतिम खेळ. त्यांनी ती बॅटिंग केली अंजूरशा अगेन्स्ट आणि त्याच्यानंतर जो क्रिकेट खेळला कालच्या रात्रीमध्ये टेंबवलीनं, परेश, आदित्य, वेदांत हे सगळे खेळाडू सातत्यानं खूप चांगला क्रिकेट खेळत आहेत टेंबोलीकरिता. आडव्या बाटना ऑन साईडला, तिकडे डीपमध्ये फिल्डिंग देखील चांगली. मात्र एक सिंगल मेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 22 वरती स्कोर बोर्ड आहे. 5 रन या मॅचमध्ये अजूनही करायचे आहेत. तब्बल 21 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पडवर बघूया आपल्या अंदाजामध्ये हा सामना इकडनं फिनिश करतोय का. या मैदानावरती आतापर्यंत त्याची चांगली कामगिरी राहिलेली आहे. मागची स्पर्धा बालाशेठ यांची जिंकली. तालुका मुख चषक यावेळेस पुन्हा एकदा बॅटनं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. जरूर चेंडूने बॅटचा संपर्क नाही असताना पाहतो आपण डॉट बॉल. आमचे नरेश देखील आमच्यासोबत आणि आम्हाला भरपूर असं प्रेम दिलेलं आहे जेव्हा जेव्हा मी येत असतो मानकिवलीमध्ये. हे आमचे निलेश मराठे यांचं देखील आगमन झालेले आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. पाहतो आपण फिल्डर भरपूर वेगानं पोहोचलेत. सेकंडचा कॉल असेल पडवर. संघाची धावसंख्या दरवर्षी आपण पाहतो आपला मानकिवली संघ जरूर चांगली कामगिरी केल्याची अपेक्षा करत मागचे बरेचसे वर्ष निघून गेलेले आहेत. कुठला वर्ष 2026, 27 की 30 अपेक्षा करू. प्रयत्न चांगले केले होते, मात्र अपयश आले त्यांना. यावेळेचा फटका प्रतिम आहे. डीप मध्ये फिल्डर देखील आहेत आणि तिकडे पाहतो आपण झेल देखील पकडला गेला. विकेट मिळते. जास्त काय त्याचा बेनिफिट किंवा इकडे बघतो आपण नुकसान होणार नाही. बेनिफिट आपण जर विचार केला तर असे सावरे संघ मॅचमध्ये भरपूर मागे थांबलेला, मागे राहिलेला देखील. यस दिस
बागफुटला जाऊन वापरा चेंडू बघतो आपण. नाही असताना हा व्हाईट बॉल जरूर थोडेसे शफल झाले होते बॅटर, मात्र चेंडू जास्तच ऑफस्टिकच्या बाहेर. रन झालेले देखून 26, अजून 1 करायचे. वडवली आणि भाईजान कुलगाव असा जो सामना आहे तो आम्हाला जरूर मॅनेजमेंटने सांगितलेला आहे. तो सामना लास्ट 2 मॅच झाल्याच्या नंतर आय थिंक असेल. ओके चला, 1 मॅच झाल्याच्या नंतर तो सामना असणार आहे. पहिलाच राऊंड आजचा जर आपण कंप्लीट केल्याच्या नंतर त्याच्यानंतर ती मॅच असणार आहे अशी मॅनेजमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत सूचना दिली आहे. हा सामना सहजरित्या जिंकला. मैदानाच्या तुम्हाला केस मॅच समरी पाहायला मिळेल. पहिल्या इनिंगमध्ये फक्त 26च करू शकला, त्याच्यानंतर 27 धावा सहजरित्या 2 ओव्हर 1 चेंडूने बघतो आपण. त्याच्यानंतर खास करून रोहन जाधवचं कौतुक करू आपण अजय, जे काय त्यांना बॉलिंग केलेली अप्रतिम आणि दर्जेदार अशी आपल्याला बॉलिंग पण. तोच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच रोहन जाधव. उल्लेखनीय कामगिरी त्याची पाहायला मिळेल. जाऊया पुन्हा एकदा आपण या मॅचचा पोस्ट मॅच मॅन ऑफ द मॅच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये इथे असतील आमचे मॉनिटर राहुलजी चव्हाण आणि कॉमेंटर बॉक्समध्ये असतील पुन्हा एकदा अजयची गरज सोबत जॉईंट होतील आमचे सहकारी समालोचक मॅटी. मार्द मॅच आपण देऊ. नुकताच ज्यांचं आगमन झालं ते आमचे शिवा बैलाचे मालक अंकुजी गडगे यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. उर्फ बाबूभाई, आपलं मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. मार्द मॅचचा किताब आपण जरूर देऊ.